Hello student, I am Dr. S. Kandare, HOD, Department of Botany, KMC College, Khopoli. The title of our presentation is rDNA Technology. rDNA Technology अर्थात recombinant DNA technology, or it is also called genetic engineering. त्या ठिकाणी आजचं हे आपलं प्रेझेंटेशन आहे, त्याचं टायटल आहे rDNA टेक्नॉलॉजी. सो लेट अस बिगिन. कंटेंट्स. व्हॉट इज rDNA टेक्नॉलॉजी? Diversity and unity of bio world. Why rDNA technology is possible? Pioneers in genetic engineering. Examples of rDNA technology and flip side of genetic engineering or rDNA technology. तर हे आपल्या प्रेझेंटेशनचं कंटेंट आहे. एवढं आपण ह्या आजच्या प्रेझेंटेशनमध्ये शिकणार आहोत. तर सुरू करूया. प्रथम आपण बघणार आहोत rDNA टेक्नॉलॉजी. What is rDNA technology? rDNA technology, that is recombinant DNA technology, also called genetic engineering, is the process of combining genes or DNA from different species to produce hybrid or novel chimerical recombinant DNA molecules or cells or organisms. So this is the concept, basic concept of rDNA technology. So here R, this R stands for recombinant. Okay, recombinant म्हणजे विविध प्रकारचं कॉम्बिनेशन होणे, that is recombinant DNA technology. ओके, सो दिस इज ए काइंड ऑफ टेक्नॉलॉजी, किंवा मराठीमध्ये आपण त्याला तंत्रज्ञान म्हणू. दिस इज अ टेक्नॉलॉजी व्हेअर वी कंबाइन और मिक्स और जॉइन जीन्स और DNA from different species. For your kind information, you should remember that recombination is a natural process that occur in nature, and this recombination occur during sexual reproduction, that is meiosis. So therefore recombination is a common process that occur within a species. Okay, that you should remember. recombination ची ही जी प्रक्रिया आहे ही सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेस स्पेसीजमध्ये होत असते, एका सिमिलर स्पेसीजच्या ऑर्गॅनिझममध्ये ती होत असते. आणि मग त्याच्यामधून काय होतं की ट्रू ब्रीडिंग आपण ज्याला म्हणू, नवीन ऑर्गॅनिझम्स निर्माण होण्याची प्रक्रिया असते. पण ते एका स्पेसीजमध्ये होतं नॅचरली. बट हिअर थ्रू RNA टेक्नॉलॉजी, rDNA टेक्नॉलॉजी और recombinant DNA technology, we are able to combine the genes or DNA from various or different species. That species are not related to each other genetically. So distant animals and plants, bacteria, etc., their genes can be combined. That is the basic theme of the rDNA टेक्नॉलॉजी. तर ह्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे की वेगवेगळ्या स्पेसीज ज्या जेनेटिकली खूप डिस्टिंक्ट आहेत, ज्या जेनेटिकली खूप अनरिलेटेड आहेत, अशा स्पेसीजमध्ये त्यांचा जो जिनोम आहे, त्याचे जे जीन्स आहेत, त्यांचे जे DNA फ्रॅगमेंट्स आहेत, त्यांचं आपण कॉम्बिनेशन करून नव्या प्रकारचे सेल्स किंवा नव्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपण तयार करू शकतो लॅबोरेटरीमध्ये. सो दॅट इज rDNA टेक्नॉलॉजी, which is also called recombinant DNA technology. So this is the simple idea behind rDNA technology.
आता ह्या ठिकाणी RDNA टेक्नॉलॉजी जी आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पेसीज ज्यांचा फारसा संबंध नाही अशा स्पेसीजमध्ये पण जेनेटिक रिकॉम्बिनेशन आपण आता आर्टिफिशियली करू शकतो. मग ह्या ठिकाणी हा मुद्दा महत्त्वाचा आहे की डायव्हर्सिटी अँड युनिटी ऑफ बायो वर्ल्ड काय आहे, कशामुळे आपण RDNA टेक्नॉलॉजी करू शकतो, काय आहे RDNA टेक्नॉलॉजीचा, आहे की नाही. ॲक्च्युली नेचरमध्ये बायोडायव्हर्सिटी आहे, विविध प्रकारच्या स्पेसीज आहे आणि वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये इंटरब्रीडिंग होत नाही, त्यांचे जीन्स किंवा जिनोम्स हे नॅचरली कंबाईन होत नाहीत, परंतु आपण जेनेटिक कॉम्बिनेशन हे विविध स्पेसीजमध्ये आपण इन व्हिट्रो किंवा लॅबॉरेटरीमध्ये आपण करू शकतो. तर ह्या ठिकाणी डिफरंट स्पेसीज शो मॉर्फोजेनेटिक डिस्टिंक्टिव्हनेस अँड सेपरेटनेस. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डिफरंट स्पेसीज शो मॉर्फोजेनेटिक डिस्टिंक्टिव्हनेस अँड सेपरेटेडनेस. तर सेपरेटनेस त्याच्यामध्ये आहे, डिस्टिंक्टिव्हनेस आहे. वेगवेगळ्या जे स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये एक स्वतःचं वेगळंपण आहे. ए पर्टिक्युलर स्पेसीज शो इट्स डिस्टिंक्टिव्हनेस अँड सेपरेटनेस. तर स्वतंत्र आहेत वेगवेगळ्या स्पेसीज, त्यांच्यामध्ये जेनेटिक ॲफिनिटी नाही आहे आणि त्यामुळे नॅचरली त्यांच्यामध्ये जीन रिकॉम्बिनेशन होत नाही नॅचरली. Genetically diverse species could not breed true in nature because of their genetic isolation from other species. So therefore species are genetically isolated. Different species are genetically isolated. One species is isolated from the other species. So there is a genetic diversity of species and these genetically diverse species could not breed true in nature because of their genetic isolation. So there is a genetic distance between two species. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोन जे काही स्पेसीज आहेत वेगवेगळ्या, त्या स्पेसीज जेनेटिकली आयसोलेटेड आहेत, त्यांच्यामध्ये एक जेनेटिक डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन नॅचरली होत नाही. डिस्टिंक्टिव्हनेस, separateness and isolation are amplified at higher organizational level in bio world, but there is a still basic and fundamental unity and similarity among different species. What is that similarity? त्या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की डिस्टिंक्टिव्हनेस, सेपरेटनेस अँड आयसोलेशन आर ॲम्प्लिफाईड ॲट हायर ऑर्गनायझेशनल लेवल इन बायो वर्ल्ड. म्हणजे दोन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजिकल आणि ॲनाटॉमिकल, त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल हे वेगळेपण आहे, स्वतंत्रपण आहे. परंतु वरच्या लेवलला जरी ते वेगळेपण असेल तरी सर्व जे काही सजीव आहेत त्या सजीवामध्ये कुठेतरी एक बेसिक युनिटी आहे, एक बेसिक सिमिलॅरिटी आहे. आणि ती कुठली बेसिक सिमिलॅरिटी आहे? जरी ऑर्गनायझेशनल लेवलला विविध प्रकारची ॲनिमल्स अँड प्लांट्स दे शो ए डिस्टिंक्ट मॉर्फॉलॉजिकल फीचर्स आणि वेगळेपण ते दाखवतात, परंतु ह्या सर्व ॲनिमल्समध्ये वेदर दे आर प्लांट्स ऑर ॲनिमल्स ऑर मायक्रोब्स, दे हॅव ए बेसिक फंडामेंटल सिमिलॅरिटी. तर ती कुठली सिमिलॅरिटी आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ह्या ठिकाणी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की व्हाय RDNA टेक्नॉलॉजी इज पॉसिबल, आहे की नाही. जी फंडामेंटल बेसिक युनिटी आहे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये तर ती कुठली आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की जेनेटिक सिमिलॅरिटी, बेसिक जेनेटिक सिमिलॅरिटी इज देअर. Though all the organisms, plants, animals and microbes differ from each other at higher organizational level, but basically and genetically they are very much similar to each other because all the organisms contains the basic
genetic composition, that is ATGC, that is purines and pyrimidines, that is ATGC, adenine, guanine, thymine, cytosine. So these are the basic fundamental units of DNA. That fundamental units are similar in all organisms. Whole bio world is basically united through DNA. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की होल बायो वर्ल्ड इज बेसिकली युनायटेड थ्रू DNA, कारण DNAचं बेसिक जर स्ट्रक्चर बघितलं तर हे सर्व ऑर्गॅनिझममध्ये सारखंच आहे, प्युरिन्स आणि पायरिमिडाइन्स, ज्याला आपण ॲडेनाइन, थायमिन, ग्वानाइन, सायटोसिन असं म्हणतो. सो ATGC, entire bio world has common life alphabets, that is ATGC. So this is the baseline, this is the fundamental idea that we have to emphasize. जरी कुठलेही ॲनिमल्स, whether they are plants, animals, microbes, isn't it, even viruses, all these biological entities are different and distinct from each other morphologically, anatomically, physiologically and psychologically. Their basic composition, that is DNA, that is adenine, thymine, guanine, cytosine, that is these nitrogen bases, or it is also called life alphabets, are common. They are similar to each other. म्हणजे आपण ह्युमन बिंग घेतलं, कुठला एखादा प्राणी घेतला, कुठली एखादी वनस्पती घेतली किंवा प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया घेतल्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे प्युरिन्स अँड पॅरिमिडाइन्स तेच दिसतात, ॲडेनाइन, थायमिन, ग्वानाइन, सायटोसिन. सो ATGC, these nitrogen bases are common to all the living organisms. So therefore we can say that the life alphabets, that is ATGC, are similar in all the organisms. Okay, so therefore entire bio world has a common life alphabet, that is ATGC, and this commonality or this commonness makes the rDNA technology possible. त्याच्यामुळेच rDNA किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये शक्य होते, अन्यथा ती झाली नसते. This basic universal nature of ATGC paved way to rDNA technology. So that is the baseline. So this fundamental concept becomes a reality because of this common life alphabets, that is ATGC. This basic universal nature of ATGC paved way to rDNA technology. तर हा महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की लाईफचं जे अल्फाबेट्स आहेत ते सर्व सजीवांमध्ये सारखंच आहे आणि त्यामुळेच rDNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग ही शक्य होते, पॉसिबल होते. ओके, सो दिस इज द बेसिक फंडामेंटल आस्पेक्ट. नाउ लेट अस सी द यूकॅरियोट्स, प्रोकॅरियोट्स अँड बायोपार्टिकल्स. ओके, as we are discussing the biodiversity and unity of life. So though there is morphological, anatomical, physiological, psychological diversity, still there is a basic fundamental unity in the form of ATGC. त्या ठिकाणी यूकॅरियोट, प्रोकॅरियोट्स आणि बायोपार्टिकल्स असं जर आपण इथं त्याचं डिव्हिजन केलं तर प्रथमतः आपण ह्युमन बिंग घेतला. ओके, यूकॅरियोट्स, ॲनिमल्स, यूकॅरियोट्स, plants, eukaryotes, fungi, eukaryotes, birds, eukaryotes, and on the contrary you will find that bacteria, Escherichia coli, and these particles, bioparticles, that is viruses. So looking at these biodiversities, आहे की नाही, हे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला निसर्गामध्ये आढळतात. And all these organisms are different from each other, isn't it? Morphologically, physiologically
anatomically, psychologically, all these organisms are different, but they have a similarity in terms of purines and pyrimidines, that is genetic similarity or DNA similarity. ह्या सर्वांमध्ये ATGC आपल्याला आढळतं. दॅट इज द लाईफ अल्फाबेट, isn't it? Human has ATGC, this animal has ATGC, isn't it? Plant have adenine, guanine, thymine, cytosine in their cells, in their nucleus. Fungi also have the same thing. Birds also have the same thing, isn't it? Well, these bacteria, isn't it? Example is Escherichia coli, also have the nucleic acid consisting of purines and pyrimidines, ATGC, and similarly this DNA of bacteriophage also has the basic nitrogenous bases, that is nucleotides, ATGC, adenine, thymine, guanine, cytosine, etc., etc. So that is the fundamental unity among these all organisms, all living beings, isn't it? तर ह्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यामुळे ह्या सर्व सजीवांमध्ये जे बेसिक फंडामेंटल युनिट आहे इन द फॉर्म ऑफ जीन्स, that makes the rDNA or genetic engineering possible. So here you can see this bacteria with genetic material, and this is a bacteriophage with genetic material as DNA. So this thing is important, is it? So it is called biological unity in diversity. Okay. So this is demarcation is there in terms of all the features of eukaryotes and prokaryotes differ from each other, so there is a demarcation. Okay. तर अशा प्रकारचं आपल्याला पार्टिशन करून दाखवता येईल की यूकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स किंवा हे बायोपार्टिकल्समध्ये एक प्रकारची भिन्नता आहे, तरी पण एक प्रकारची समानता पण आहे इन द फॉर्म ऑफ प्युरिन्स अँड पायरिमिडाइन्स. So this unity is due to genetic material or genes. So these are eukaryotes and these are prokaryotes. So as I have told you, these eukaryotes and prokaryotes have similarity and they are related to each other naturally, because these eukaryotes and these prokaryotes have a common thing, that is these purines and pyrimidines, isn't it? Nucleotides, adenine, thymine, cytosine, guanine, and phosphate backbone. So these are the biomolecules, isn't it? And these are the elements that are participating in the construction of DNA. So here also in eukaryotes the similar thing is available: adenine, thymine, cytosine, guanine, and phosphate backbone. So these are the elements that construct the most basic molecule, that is DNA. ते दोन्हीमध्ये पण आहे, यूकॅरियोटिकमध्ये पण आहे आणि प्रोकॅरियोटिकमध्ये पण आहे, आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला ही rDNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग पॉसिबल आहे. सो यू कॅन कंबाईन these eukaryotic genes with that of prokaryotic genes. So this partition can be removed and a unity, a fundamental unity and similarity can be shown here. है की नाही? या ठिकाणी जे पार्टिशन आहे, है की नाही, हे वेगळंपण आहे, ते वेगळंपण ह्या ठिकाणी नष्ट होतं, कारण प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिकमध्ये म्हणजेच जेनेटिक मटेरियलमध्ये हे बेसिक थिंग जे आहेत ते कॉमन आहेत दोन्हीमध्ये पण. अँड ड्यू टू दिस नायट्रोजन बेसेस आर फंडामेंटली युनाइट बायोडायव्हर्सिटी अँड एक्झिक्यूट rDNA टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यामुळेच हे rDNA टेक्नॉलॉजी आहे
ती पॉसिबल आहे. द नायट्रोजन बेसेस फंडामेंटली युनाइट biodiversity and execute rDNA technology. So this is the important thing, and this is the important aspect that we have to understand before understanding rDNA technology. So this thing and this unity at basic level makes the rDNA technology possible, or this genetic engineering possible. Okay. नाव पायोनियर्स इन जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगमधले काही महत्त्वाची जी सायंटिस्ट आहेत ज्यांनी ह्या जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा rDNA टेक्नॉलॉजीसाठी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. बरेचसे त्यांनी शोध लावलेले आहेत, काही बेसिक शोध लावलेले आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आज rDNA टेक्नॉलॉजी काय आहे ते समजायला लागलं आहे. सो पॉल बर्ग 1926 नोबेल प्राइज विनर ऑफ 1980 introduced gene of SV40 simian virus 40 SV40 म्हणजेच simian virus 40 into bacterium through lambda-phage, that is bacteriophage. Hence he is called father of genetic engineering. So this man Paul Berg in 1926 carried out this experiment of combining the DNA or gene from different sources, from different organisms. He used a virus and introduced a viral gene into bacteria through lambda-phage. Hence he is called father of genetics. So he is the person. So we have to salute this person. ह्या व्यक्तीनं हे ह्या ठिकाणी जेनेटिक इंजिनिअरिंगचा हा पहिला प्रयोग जगापुढे केलेला आहे आणि त्यामुळे त्याला 1980मध्ये नोबेल प्राइज दिलेला आहे. अनदर पर्सन अलॉंग विथ हिज कोवर्कर, दॅट इज जोशुआ लेडरबर्ग विथ विलियम हेज in 1952 discovered bacterial plasmids. Plasmids are important vehicles in genetic engineering. So this is also very important discovery. Joshua Lederberg along with his colleague found that there are plasmids in prokaryotes, and these plasmids are very important in genetic engineering or rDNA technology. So he is the person Lederberg. Okay. So these are the important breakthroughs or historical pioneers who contributed for rDNA technology. Another scientist, that is Kornberg and co-workers in 1956 discovered DNA polymerase enzyme from Escherichia coli bacteria. ओके. कॉर्नबर्ग आणि त्याच्या सहकार्याने 1956मध्ये एक महत्त्वाचा शोध लावला, तो म्हणजे DNA पॉलिमरेज एन्झाईम. हे एस्चेरिशिया कोली नावाच्या बॅक्टेरियामधून त्यांनी आयसोलेट केलं. सो ही इज द पर्सन कॉर्नबर्ग. आणि ह्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे ह्यांनी जे काही शोध लावले, जो काही अभ्यास केला, त्याच्यामुळे आपल्याला आज rDNA टेक्नॉलॉजी व्यवस्थित समजते. Stanley Cohen and Herbert Boyer in 1972 constructed first recombinant DNA in E. coli. तर ह्या दोघांनी, स्टॅनले कोहन आणि हर्बर्ट बॉयरनी 1972मध्ये पहिला रिकॉम्बिनंट किंवा rDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पहिला रिकॉम्बिनंट DNA तयार केलेला आहे. सो ही इज स्टॅनले कोहन अँड ही इज बॉयर. तर ही जोडगोळी आहे स्टॅनले कोहन आणि हर्बर्ट बॉयर. ओके. सो these scientists are pioneer and डायॉन्स इन देअर फील्ड. त्याच्यामुळे ह्या लोकांना आपण सलाम केला पाहिजे. त्यानंतर आता हे rDNA टेक्नॉलॉजी काय आहे आणि कशामुळे होतं हे आपण बघितलं. नाऊ एक्झाम्पल्स ऑफ rDNA टेक्नॉलॉजी, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ जीन्स.
फ्रॉम डिफरंट स्पेसीज. आहे की नाही. आता हे जे एक्झाम्पल उदाहरणं काय आहेत, त्या ठिकाणी एक उदाहरण आहे, ग्रीन फ्लोरसंट प्रोटीन GFP is a protein in the jellyfish called Aquaria victoria that exhibit green fluorescence when exposed to light. त्या ठिकाणी फ्लुओरेसन्स निर्माण करणारं एक जीन आहे आणि फ्लुओरेसंट प्रोटीन त्या जीनचा प्रोडक्ट आहे. एक जीन आहे, त्याचं प्रोडक्ट आहे फ्लुओरेसंट प्रोटीन. and this gene is available in jellyfish, okay, Aquaria victoria. तर त्या जेलीफिशमधून तो जीन आयसोलेट केला गेला. ओके, दिस इज द जेलीफिश. सो यू कॅन सी हाऊ द जेलीफिश इज गिविंग आउट द फ्लुओरेसन्स. आणि RDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तो जीन काढून माकडांमध्ये टाकला, रिसेस मंकीमध्ये. तर त्याला नाव दिलेले अँडी. सो दिस इज द फोटोग्राफ ऑफ अँडी, दॅट इज अ ट्रान्सजेनिक रिसेस मंकी born on 2/10/2000, used for studying Alzheimer and autism. तर अशा प्रकारचं हे माकड जे आहे ह्याच्या बॉडीमध्ये हा जेलीफिशचा जीन RDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केला आणि हे जे माकड आहेत हे फ्लुओरेसन्स द्यायला लागले. सो दिस इज द टेक्नॉलॉजी, इजंट इट. सो यू कॅन सी द अँडी. ते हे एकाच माकडाचे 2 फोटो आहेत, 2 छटा आहेत वेगवेगळ्या. तर 2 ऑक्टोबर 2000 ह्या माकडाचा जन्म झाला आहे. सो इट इज अ ट्रान्सजेनिक ॲनिमल. कारण ह्याच्या बॉडीमध्ये जे आहे एक वेगळा जीन जो त्याच्या शरीरामध्ये नव्हता, जो जेलीफिशमधला जीन आहे तो काढून RDNAच्या माध्यमातून ह्या माकडाच्या बॉडीमध्ये तो जीन टाकला. म्हणून हा जो माकड आहे किंवा हा जो प्राणी आहे, इट इज कॉल्ड ट्रान्सजेनिक ॲनिमल. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. ओके, अनदर एक्झाम्पल. ह्युमन इन्सुलिन जीन इज क्लोन्ड in a non-pathogenic bacteria Escherichia coli to commercially produce insulin called humulin N. ओके, तर या ठिकाणी काय केलेलं आहे की ह्युमन इन्सुलिन जे आहे, मानवाच्या शरीरामध्ये जे इन्सुलिन लागतं ते काही लोकांच्या बॉडीमध्ये इन्सुलिन तयार होत नाही आणि मग अशा वेळेस त्या लोकांना एक्सटर्नली इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. तर ते टाळण्यासाठी आपल्याकडे काय होतं की हे इन्सुलिन जे आहे, पूर्वी बरेचसे जे इन्सुलिनचं प्रोडक्शन व्हायचं ते डुकरांच्या पँक्रियाजपासून व्हायचं. पिग्स वेअर यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन. सो लॉट ऑफ पिग्स वेअर स्लॉटर्ड टू कलेक्ट अँड टू प्रोड्यूस इन्सुलिन. तर असं डुकरांचं जे काही इन्सुलिन होतं ते इन्सुलिन पूर्वी वापरायचे. परंतु नंतर मग ह्या RDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ह्युमन इन्सुलिन प्रोड्युसिंग जीन वॉज इंट्रोड्युस्ड इनटू Escherichia coli bacteria, and from that Escherichia coli bacteria proper human insulin was generated, and that production was on the basis of commercial basis. So commercially human insulin was produced and it is sold as humulin N. Okay, so this is the bacteria Escherichia coli. By using RDNA technology, this humulin N is produced. ते अशा प्रकारचं हे humulin N नावाचं जे काही इंजेक्शन आहे that is in market, and it is produced from human gene by utilizing non-pathogenic bacteria Escherichia coli. So this is another example of RDNA technology and the application of RDNA technology. Another example, here you can see the Bacillus thuringiensis
that is BT gene introduced into cotton to produce BT cotton which is resistant to bollworms. बॉलवर्म्स नावाचे जे काही कीटक होते, पेस्ट होते, हे बॉलवर्म्स काय करायचे की कॉटनची जी हे फ्रूट तयार व्हायचं कॉटनचं, तर त्याला ते खायचे आणि नष्ट करून टाकायचे. मग त्याच्यावर फवारणी करावी लागायची आणि मग ती फवारणी करण्याचा खर्च होता. मग इथे RDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय झालं की बॅसिलस थुरिंजिनसिस नावाची एक बॅक्टेरिया आहे आणि त्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये एक प्रोटीन तयार होतो आणि तो जो प्रोटीन आहे तो जर ह्या बॉलवर्म्सनी खाल्ला तर हे बॉलवर्म्स किंवा हे कीटक जे आहेत ते मरून जातात. मग अशा प्रकारचा हा जो प्रोटीन तयार करणारा जो जीन आहे बॅसिलस थुरिंजिनसिस नावाच्या बॅक्टेरियाच्या बॉडीमधला, तो काढून कशात टाकला तर कॉटनच्या प्लॅन्टमध्ये टाकला तो. आणि कॉटनच्या प्लॅन्टमध्ये टाकल्यानंतर ते कॉटन झालं BT कॉटन. आणि अशा प्रकारचं जे कॉटन आहे त्याला जे फ्रूट्स येत होते त्याच्यावरती हे बॉलवर्म्स जगत नव्हते, लगेच मरून जायचे, कारण त्याच्यामध्ये BT काय म्हणता येईल प्रोटीन होतं, म्हणजे बॅसिलस थुरिंजिनसिस नावाच्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होणारं ते प्रोटीन होतं आणि ते प्रोटीन ह्या बॉलवर्म्सला किल करतं. सो इन दिस वे यू विल फाइंड दॅट देर इज नाउ BT कॉटन विच डज नॉट नीड एनी पेस्टिसाइड्स. अशा प्रकारे पेस्टिसाइडचा वापर आपण ह्या ठिकाणी कमी केलेला आहे. सो यू कॅन सी दिस बॅसिलस थुरिंजिनसिस बॅक्टेरिया विच इज कॉल्ड BT अँड इट प्रोड्युसेस ए BT टॉक्झिन क्रिस्टल. लेकिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे, हे प्रोड्यूस होतं ह्याच्या बॉडीमध्ये आणि हे प्रोड्यूस करणारं जीन आहे आणि ते जीन जे आहे तो जो DNA आहे तो काढून कॉटनमध्ये टाकला, कॉटनच्या सेलमध्ये टाकला आणि मग दॅट कॉटन बिकम रेजिस्टंट टू बॉलवर्म्स. तर अशा प्रकारे यू कॅन सी दिस वी आर कंबायनिंग द जीन्स फ्रॉम बॅक्टेरिया विथ दॅट ऑफ प्लांट्स. म्हणजे हे प्रोकॅरियोटिक जीन्स, प्रोकॅरियोटिक DNA वी आर कंबायनिंग विथ यूकॅरियोटिक जिनोम. अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन RDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतं. and you can see here this bollworm which is infecting to the fruit of cotton here. So in this figure the cotton is being infected with this bollworm, but here this BT cotton is uninfected, isn't it? Because this is BT cotton and this is the common cotton fruit. So this is the result of RDNA टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारे ही RDNA टेक्नॉलॉजी ह्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. अनदर एक्झाम्पल इज ऑफ जीन थेरपी. सो इन जीन थेरपी मीन्स रिप्लेसमेंट ऑफ जीन with that of healthy gene, isn't it? Replacement of defective gene with that of healthy gene. So that is called gene therapy. आता ह्या ठिकाणी काय केलेलं आहे की सिव्हिअर कंबाइंड इम्युनोडेफिशियन्सी दॅट इज स्कीड ऑफ ADA ॲडेनोसिन डिअमायनेज हे एक प्रकारचं एन्झाईम आहे अँड दिस एन्झाईम इज युजफुल इन इम्युन पॉवर, म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे एन्झाईम आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी एक पेशंट होतं ज्याचं नाव आहे अशांती डिसिल्वा. तर ह्या मुलीच्या बॉडीमध्ये ADA ॲडेनोसिन डिअमायनेज नावाचं एन्झाईम तयार होत नव्हतं जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे. अँड शी वॉज lacking this adenosine deaminase enzyme. So therefore she was very susceptible to common infections. म्हणून तिच्यावरती काय झालं की हा जो जीन आहे जो ॲडेनोसिन डिअमायनेज नावाचा एन्झाईम तयार करतो तो डिफेक्टिव्ह होता अशांतीच्या बॉडीमध्ये. अशांती डिसिल्वा वॉज हॅव्हिंग ए डिफेक्टिव्ह जीन दॅट इज फॉर ॲडेनोसिन deaminase enzyme, and this ADA gene was replaced through gene therapy on 14/9/1990.
तर 14/9/1990ला अशांती डिसिल्वावर पहिली जीन थेरपी झाली, ज्याच्यामार्फत तिच्या बॉडीमधला जो डिफेक्टिव्ह किंवा नाकाम झालेला अडा जीन आहे, ॲडेनोसिन डिॲमिनेज तयार न करणारा जीन, तो काढून टाकला आणि त्या ठिकाणी फ्रेश अडा जीन किंवा ॲडेनोसिन डिॲमिनेज नावाचा जीन इंट्रोड्यूस केला. आणि नंतर शी बिकेम हेल्दी, शी बिकेम नॉर्मल. So that is gene therapy, isn't it? So in this way you can see the rDNA technology is useful in human beings also. So she is Ashanti De Silva. Okay, so she is the first lady who has undergone gene therapy. Okay, so this is the miracle of rDNA technology. So these are the different examples of rDNA technology. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की rDNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग हे एक महत्त्वाचं फील्ड आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं वी कॅन मॅनिप्युलेट और वी कॅन अल्टर, वी कॅन ॲड डिफरंट जीन्स फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस, जे निसर्गामध्ये होत नाही, आहे की नाही. दुसरं एक एक्झाम्पल आहे, दिस इज एक्झाम्पल ऑफ गोल्डन राईस. गोल्डन राईस नावाचा एक भात आहे, ज्याला गोल्डन राईस म्हणतात कारण त्याचा रंग जो आहे तो सोनेरी आहे. सो फॉर दॅट रिझन इट इज कॉल्ड गोल्डन राईस. अँड दिस गोल्डन राईस इज रिच इन बीटा कॅरोटीन. तर कॉमन राईस जो आहे त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन जास्त नसतं, इजंट इट, विच इज अ प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए. सो बीटा कॅरोटीन इज यूज्ड टू जनरेट विटॅमिन ए, इजंट इट. सो कॉमन राईस डोंट हॅव enough amount of vitamin A, whereas this golden rice has abundant amount of vitamin A. मग आता ह्या गोल्डन राईस, कॉमन राईसला गोल्डन राईसमध्ये कन्वर्ट केलं विथ द हेल्प ऑफ rDNA टेक्नॉलॉजी. सो what is the basis of this particular experiment? तर या ठिकाणी काय केलं गेलं की टू डॅफोडिल जीन्स, डॅफोडिल नावाचं एक फ्लावरिंग प्लांट आहे ज्याच्यापासूनमध्ये पिवळ्या रंगाची फुलं येतात. तर इथं काय केलं गेलं, 2 डॅफोडिल जीन्स अँड 1 बॅक्टेरियम जीन. तर बॅक्टेरियाचं नाव आहे एरविनिया युरेडोव्होरा, एरविनिया युरेडोव्होरा. तर 2 जीन्स डॅफोडिल प्लांटकडून घेतले, 1 जीन ह्या बॅक्टेरियाकडून घेतलं एरविनिया युरेडोव्होराकडून, आणि ते इंटिग्रेट केले. दोन्ही जीन कशात टाकले, राईसमध्ये टाकले, राईस प्लांटमध्ये, राईसच्या एंडोस्पर्ममध्ये टाकले. आणि मग काय झालं, त्या राईसमध्ये बीटा कॅरोटीन तयार झालं आणि बीटा कॅरोटीनपासून विटॅमिन ए खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालं, इजंट इट. आणि मग ह्या ठिकाणी असं लक्षात आलं की हा जो यील्ड आहे, तर ह्या बीटा कॅरोटीन किंवा विटॅमिन एचा जो क्वांटिटी आहे ती किती आहे, 1.6 to 2 मायक्रोग्रॅम पर ग्रॅम ऑफ ड्राय राईस. एवढी क्वांटिटी ह्या राईसमध्ये विटॅमिन एची निर्माण व्हायला लागली. हे कशामुळे झालं, तर हिअर यू विल फाइंड दॅट 2 डॅफोडिल जीन्स अँड 1 बॅक्टेरियम जीन, that is Erwinia urodovora bacteria, and these 3 genes are introduced into common rice, and this rice turned golden rice because this rice was producing abundant quantity of beta carotene, which is a precursor of vitamin A. आणि मग अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की गोल्डन राईसमध्ये आपल्याला खूप विटॅमिन खायला मिळतं. सो दिस इज द rDNA टेक्नॉलॉजी, isn't it? हे कशामुळे झालं, rDNA टेक्नॉलॉजी. सो यू कॅन सी हिअर different genes from different species or different organisms are being combined together, आहे की नाही. 2 डॅफोडिल नावाच्या फ्लावरिंग प्लांटमधले जीन्स, 1 बॅक्टेरियममधला जीन्स, असे 3 जीन्स कंबाईन केले आणि राईसमध्ये इंट्रोड्यूस केले, अँड देअरफॉर वी गॉट ए गोल्डन राईस. सो हिअर यू कॅन सी द डिफरन्स बिटवीन कॉमन राईस अँड गोल्डन राईस. सो दिस इज ए कॉमन राईस which is not having enough quantity of vitamin A, and this is the golden rice, like a gold, containing abundant quantity of beta carotene, that is
precursor of vitamin A. So this is the difference between common and golden rice. So here you can see this is a daffodil. हे पिवळ्या रंगाचे पानं असलेलं ज्याच्यामध्ये खूप कॅरोटीन असलेलं हे फूल आहे डॅफोडिल. ह्याच्यातले दोन जीन्स काढले आणि ही जी बॅक्टेरिया आहे की नाही एरविनिया ह्याच्यातलं एक जीन. सो 2 genes फ्रॉम दिस प्लांट अँड 1 gene फ्रॉम दिस बॅक्टेरिया. So totally 3 genes are introduced into common rice to produce golden rice. Okay. So in this way, this is the rDNA technology examples. So what is the gist of the story? तर हे जे काय आपण बघितलं ह्याचं म्हणजे सारांश काय आहे? The gist of the story is that DNA from A species is blended or combined with DNA from B species, that is equal to rDNA or recombinant DNA technology. So this is the gist of the story. ओके. ह्या सर्व गोष्टींचा जो काही सारांश आहे तो असा आहे, isn't it? म्हणजे आपण काय करत आहोत? We are doing one thing. We are taking DNA from A species, then we are combining the DNA from A species with that of DNA of B species, and this particular phenomenon is called rDNA technology or genetic engineering. So this is the important thing. rDNA technology जी आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला सारांश रूपाने मांडता येईल. ओके. सो दिस इज द इन विट्रो कॉम्बिनेशन ऑफ genes or fragments of DNA from different species. Okay. So this is the rDNA technology. Now let us see the flip side of genetic engineering. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की नाण्याला 2 बाजू असतात, नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू आपण पॉझिटिव्ह बघितली की rDNA टेक्नॉलॉजी कॅन प्रोड्यूस डिफरंट युजफुल प्रोडक्ट्स अँड rDNA technology is having a positive or useful applications. But if you see other side of the genetic engineering, there is a negative side too. Gene manipulation by humans is meddling with nature. Gene manipulation by humans is nothing but meddling with nature. म्हणजे आपण काय करत आहोत? जीन मॅनिप्युलेशन करत आहोत. जेनेटिक जिनोम्समध्ये विविध प्राण्यांच्या किंवा सजीवांच्या जीन्समध्ये जिनोममध्ये फेरफार करत आहोत, मॅनिप्युलेशन करत आहोत. अँड दिस इज नथिंग बट ए मेडलिंग. म्हणजे विनाकारण त्याच्यामध्ये काय म्हणणं हस्तक्षेप केल्यासारखं आहे. इट इज अ मेडलिंग. वी आर मेडलिंग इन द नेचर. म्हणजे बेसिक जे काही जिनोम आहे निसर्गाचा त्या सजीवाचा त्याच्यामध्ये आपण फेरफार करत आहोत, त्याच्यामध्ये काय म्हणता येईल हस्तक्षेप करत आहोत. त्यामुळे हे कितपत योग्य आहे, ह्याला किती मर्यादा आहेत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा आपण निसर्गामध्ये जास्त बदल करू शकत नाहीत. वी कॅनॉट इंटरफिअर इन द नॅचरल थिंग्स, अदरवाईज इट इज गोइंग टू बी ए डिस्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी बियॉन्ड सर्टन लिमिट. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. देअरफॉर अनब्रिडल्ड अँथ्रोपोसेंट्रिक practice of genetic engineering ultimately culminate in debacle. So this thing we should consider while practicing rDNA technology. So rDNA टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना ही बाब आपण विसरायला नको आहे, isn't it? कारण त्याला काही मर्यादा आहेत. निसर्गाचे जे काही नियम आहेत, निसर्गाची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये जास्त फेरफार जर आपण केला, अमर्याद फेरफार जर केला, फक्त मानवी हित लक्षात ठेवून अँथ्रोपोजेनिक आहे की नाही किंवा अँथ्रोपोसेंट्रिक ॲक्टिव्हिटी ही जर आपण अशीच कंटिन्यू करत राहिलो थ्रू द जेनेटिक इंजिनिअरिंग, तर अल्टिमेटली देअर विल बी ए डिबॅकल. म्हणजे एक काय म्हणता येईल आत्मघातकी होईल हे, किंवा आपण निसर्गाचा नाश करत आहोत. त्यामुळे निसर्गावरती विपरीत परिणाम म्हणून विपरीत परिणाम जर निसर्गावर झाला तर त्याचा अंतिम विपरीत परिणाम मानवावर पण होणार आहे. सो दिस थिंग वी हॅव टू अंडरस्टँड. त्यानंतर काही महत्त्वाचे पण इश्यूज आहेत. इट इज हाय टाईम टू पॉन्डर ओव्हर बायो सोशियो एथिक्स, इजंट इट? दिस इज द ए काइंड ऑफ न्यू टर्मिनॉलॉजी आय एम ट्राइंग टू propose.
बायो सोशिओ एथिक्स म्हणजे नीतिमूल्य, इजंट इट. तर आपण ह्या ठिकाणी जसं सामाजिक नीतिमूल्य म्हणतो आपण, आहे की नाही, समाजामध्ये असणारी काही नीतिमूल्य असतात, तसं निसर्गाचे पण काही नीतिमूल्य आहेत, बायो एथिक्स ज्याला आपण म्हणू, आहे की नाही. ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण वी आर इंटरफिअरिंग विथ बायोलॉजी, वी आर इंटरफिअरिंग विथ नेचर, वी आर डिस्टर्बिंग द नॅचरल सेटअप, जेनेटिक नॅचरल सेटअप ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स, आहे की नाही. विविध सजीवांच्या निसर्गाने निर्माण केलेलं जे काही सेटअप आहे, जेनेटिक सेटअप, त्याच्यामध्ये आपण इंटरफिअर करायला लागलो. मग आपण जर तो इंटरफिअर अति झाला तर तिथं मग विपरीत परिणामांची शक्यता आहे, इजंट इट. सो देअरफॉर वी हॅव टू बी व्हेरी कॉशियस व्हाईल हँडलिंग ऑल दिस इश्यूज. So therefore bioethics is going to be affected, socioethics is going to be affected adversely. So therefore this is the combined terminology, bio-socioethics. So while dealing with rDNA technology or genetic engineering, we must consider this bio-socioethics. Otherwise rDNA technology will turn a Frankenstein, म्हणजे ह्याला काय म्हणू, आत्मघातकी होईल. फ्रँकेस्टाईन म्हणजे आत्मघातकी, इजंट इट. स्वतःचा आपण नाश करून घेणार आहोत असं होईल ते, इजंट इट. इट विल बिकम ए फ्रँकेस्टाईन म्हणजे द थिंग बिकम्स हार्मफुल टू द क्रिएटर, जो निर्माता आहे त्याच्यावरतीच ते बूमरँग होणार, इजंट इट. तर अशी वेळ येऊ नये म्हणून वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी कॉशियस वाईल हँडलिंग दिस rDNA technology or genetic engineering, isn't it? Because we are involving all these things in the way of anthropocentric manner, आहे का नाही. फक्त मानव केंद्रित आपण लक्ष करून मानवाचंच भलं, मानवाचंच काय म्हणता येईल सुख हे लक्षात घेऊन आपण हे सगळं करत आहोत. सो देअरफॉर वी शुड कन्सिडर ऑल दीज थिंग्स प्रॉपरली. ओके, सो होप यू अंडरस्टूड ऑल दीज थिंग्स and you try to explore more examples of rDNA technology. Okay, so that's all in rDNA technology or genetic engineering. Okay, thank you.